सर्व निराधारांसाठी विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, संजय गांधी योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी किंवा सर्व निराधारांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण की बघा, तुम्हाला आता तब्बल 3,000 रुपये मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे, 3,000 रुपये मिळणार आहे. आता 3,000 रुपये आपल्याला कसे मिळणार, याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट काय असणार आहे, कशा पद्धतीने आणि कोणत्या लाभार्थ्यांना 3,000 रुपये मिळणार आहे, हे आपल्याला माहिती असणे फारच गरजेचं असणार आहे. त्याशिवाय आपल्याला परिपूर्ण माहिती जर का माहिती नसेल तर आपल्याला अर्धवट माहितीनुसार काहीच आपण कन्फर्म समजू शकत नाही. मित्रांनो बघा, आता जसं की मे हप्ता आहे आणि जून महिना आहे, म्हणजे मेच्या हप्त्यासाठी भरपूरसे लाभार्थी वाट पाहू लागलेले होते. जसं की भरपूरसा विलंब करावा लागला. दिव्यांग बांधवांना तर पैसे मिळाले. यदीच आपण जर पाहायला गेलं तर एक महिना म्हणजे एक नोटिफिकेशन, दुसरं नोटिफिकेशन आणि तिसरं नोटिफिकेशन, या एकाच महिन्यामध्ये 3-3 नोटिफिकेशन म्हणजे वाटपासंदर्भातील त्यांच्यासाठी निघाले होते. परंतु जर आपण पाहायला गेलं, संजय गांधी योजनामध्ये श्रावणबाळ योजना आणि विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी या सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आता बघा, मे हप्ता जर का आपल्याला मिळाला नाही तर जून मध्ये 3,000 रुपये आपल्याला मिळणार का, हे कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर करून देतो. कारण की बघा, 100% आपल्याला 3,000 मिळणार, तर कसे मिळणार आणि मिळणार नाही तर कोणत्या कारणास्तव मिळणार नाही, आपल्याला पैसे कसे मिळणार, ही माहिती परिपूर्ण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, फारच गरजेचं आहे. मित्रांनो बघा, आता मे महिन्यामध्ये आपल्याला सर्व निराधारांना वाटप झालं नाही, 100% खरी बातमी आहे. आता फक्त दिव्यांग बांधवांना हप्ता मिळाला. तर त्यानंतर काय होणार की जसं की मेचा ना जूनचा हप्ता 100% तुम्हाला येणार, याची बातमी खरी नाही. तुम्हाला काय सांगत आहे की जसं की ज्या लाभार्थ्यांना पैसे आता दिव्यांग बांधवांना मिळाले, त्यासाठी बच्चूभाऊ कडू यांनी खूप जसं की आंदोलन काढलेलं आहे. बाकी बघा, त्यांनी जे आंदोलन काढलं त्याला यश सुद्धा मिळालेलं आहे. परंतु बघा, इथं मिळण्याची म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर 100% पेक्षा 80 ते 90% चान्स आहे की एकत्र आपल्याला 2 हप्ते येऊ शकतो. जर मार्च हप्त्यामध्ये जसं की आपल्याला पैसे नसेल मिळाले, एप्रिल हप्त्यामध्ये आपल्याला पैसे मिळाले नसतील, तर या मे महिन्यामध्ये जर आपल्याला हप्ता मिळाला नाही तर जसं की जून आणि मेचा हप्ता 100% आपल्याला 3,000 रुपये मिळणार. म्हणजे या सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की बनावटी हे आपल्याला माहिती सांगत आहे, तर बघा, जसं की दिव्यांग बांधवांना 2 हप्ते मिळालेले तुम्हाला देखील माहिती आहे. 2,500 आणि 2,500 5,000 मिळाले आहे आणि सर्व निराधारांना 1,500 रुपये महिना मिळत असते. सरकारने लागू केलं होतं की सर्व निराधारांना 2,500 रुपये द्यायचं, परंतु सरकार 1,500 रुपये टाकत आहे. त्यावरती देखील बच्चूभाऊ कडू हे आंदोलन त्यांचं जारीच आहे आणि सर्व निराधारांना, दिव्यांग असो किंवा आपले नॉर्मल निराधार असो, या सर्वांना एकत्र लाभ, सरसकट लाभ मिळालाच पाहिजे. यासाठी सरकारवरती जसं की आंदोलन आणि प्रेशर हे क्रिएट बच्चूभाऊ कडूंनी केलेलं आहे आणि लवकरच यामध्ये आपल्याला देखील यश मिळणार आहे. GR निघाला, परंतु आता यश म्हणजे आपल्याला पैसे जोपर्यंत आपल्या खात्यावरती येत नाही तोपर्यंत कन्फर्म समजू शकत नाही. बाकी मित्रांनो, ही माहिती फारच तुमच्यासाठी उपयोगाची असतील. कारण की बघा, तुम्हाला मे हप्ता आला नाही तर घाबरून जायचं नाही. आपण EKYC केलेली आहे, आपल्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे, सगळी माहिती व्यवस्थित आहे. कुठलंच आपलं जसं की बनावटी डॉक्युमेंट या चुकीची माहिती, मिसमॅच माहिती आपली आहे नाही, तर आपल्याला घाबरण्याची आवश्यकता पडू देऊ नका. कारण की बघा, तुम्हाला हप्ता मिळणार, 100% मिळणार. बिंदास आणि फ्री माइंड तुम्हाला ठेवून राहायचं आहे आणि या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून खरी माहिती आणि पूर्ण तुम्हाला जसं की 0 लेवल पासून तुम्हाला सगळी माहिती मी समजून सांगत असतो. कशा पद्धतीने पैसे येणार, कोणत्या कारणास्तव काय, सर्व माहिती लोकल लँग्वेज मध्ये तुम्हाला मी सांगत असतो. तर असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.